आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत प्रेम विवाह मेष आणि मिथुन राशीचा असेल तर त्यांचं जे वैवाहिक सौख्य असेल हे कशा प्रकारचं असेल. अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या जाणून घेणं महत्त्वाचं आहे, अशा कोणत्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला जास्त प्रमाणात लक्ष देणं महत्त्वाचं आहे, या सर्व संदर्भातली चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. थोडंसं त्यांच्या राशीबद्दल जाणून घेऊ आणि त्यांचे जो स्वभाव विशेष आहे त्या संदर्भातलं जाणून घेऊ, म्हणजे तुम्हाला नंतर समजेल की नेमकं समोरची जी व्यक्ती आहे त्याच्याबरोबर तुम्हाला कशा प्रकारचं नातं ठेवायचं आहे किंवा कशा प्रकारे तुम्हाला त्यांना समजून घ्यायचं आहे मुळामध्ये. आणि ते जर का समजलं, मग काही नाही करायचं हे जर का समजलं किंवा समोरच्याचं व्यक्तिमत्व नेमकं समजलं, तर तुम्हाला गोष्टी हँडल करणं थोडंसं सोपं जातं. तर सर्वात पहिल्यांदा आपण मेष राशीबद्दल विचार करू. तर मेष राशीबद्दल सांगायचं झालं तर ही जी रास आहे ती मंगळाची रास आहे, पुरुष रास आहे. या राशीचं जे तत्व आहे ते अग्नितत्व आहे आणि चर अशा प्रकारची ही रास आहे. आता या राशीबद्दल सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ॲक्शन ओरिएंटेशन यांच्यामध्ये जास्त असतं, महत्त्वाकांक्षापणा असतो आणि थोडंसं फिजिकल, ज्याला आपण बोलतो शारीरिक मेहनत किंवा शारीरिकतेकडे झुकणारी ही थोडीशी रास आहे. आधी कृती मग विचार अशा प्रकारचा थोडासा विचार असतो. कुठलंही काम करायचं तो पूर्ण डेडिकेशनने करायचं, 100% त्याच्या मागे पडायचं आणि कुठल्याही बाबतीमध्ये कमी पडायचं नाही. चॅलेंज देणं, चॅलेंज घेणं, या गोष्टीमध्ये ही जी रास आहे ती सगळ्यात पुढे असते आणि नेहमी एक नंबरला राहणं यांना आवडतं किंवा पसंत पडतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शब्द दिला तर दिला, मग मागे फिरणं, तडजोड करणं किंवा हा प्रकार यांच्यामध्ये दिसून येत नाही. कटिबद्धता यांच्यामध्ये वचनाची खूप चांगल्या प्रकारची दिसून येते आणि थोडीशी ट्रान्सपरन्सी, थोडीशी म्हणण्यापेक्षा जास्त ट्रान्सपरन्सी यांच्यामध्ये दिसून येते. जे काय यांच्या हृदयात असतं तेच त्यांच्या वाणीमध्ये किंवा त्यांच्या प्रत्यक्ष कृतीमध्ये सुद्धा दिसून येतं. आणि अशा प्रकारे थोडी वाणी ही थोडीशी ट्रान्सपरंट असल्यामुळे कधी कधी ती तिखट होऊन बसते आणि त्यामुळे समोरच्याचं जे हृदय आहे ते दुखवलं जाऊ शकतं आणि त्याचमुळे यांच्याबद्दलची प्रतिमा थोडीशी वेगळ्या प्रकारची असते. दुसरी गोष्ट म्हणजे करिअरच्या बाबतीमध्ये सुद्धा सांगायचं झालं तर ही जी रास आहे करिअर ओरिएंटेड असते, म्हणजे करिअरच्या संदर्भामध्ये अगदी ज्याला आपण म्हणतो की 100% देणारी रास आहे. त्यामुळे होतं काय की करिअरच्या बाबतीमध्ये सुद्धा थोडीशी झगडून परंतु पुढे जाणारी ही रास आहे. राहणीमानाच्या बद्दल सांगायचं झालं तर ह्यांचे जे राहणीमान आहे ते थोडंसं म्हणजे फॅशन वगैरे असते, परंतु ती फॅशन त्यांना तेवढीशी जमत नाही. फॅशनचा एक सेन्स असतो की अशा प्रकारे तुम्ही फॅशन कॅरी केली पाहिजे, कुठली फॅशन तुम्हाला नेमकी योग्य वाटेल. पण त्यापेक्षा फॅशन करणं म्हणताना मोकळ्या ढाकळ्या स्वभावाचे असतात आणि जसा यांचा स्वभाव असतो तसंच ते एक्सपेक्ट करतात समोरच्याकडून पण, आणि त्याच्या मोकळ्या ढाकळ्या स्वभावामुळे त्यांच्या वाणीवरती त्याचा नक्की फरक पडलेला असतो. त्याच्यामुळे यांच्याबरोबर बोलणं हे थोडंसं कधी कधी तुम्हाला ॲरोगंट वाटू शकतं. तर ही गोष्ट साधारण असते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पडे रहो किंवा बघू करू असा प्रकार किंवा असा स्वभावही त्यांना तसा आवडत नाही. तर हा प्रकार त्यांच्यामध्ये साधारण दिसून येतो. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाकी लैंगिक सुखाच्या बाबतीत ही रास कशी असेल ते आपण दोन्ही राशीबद्दलचा ज्यावेळेस विचार करू त्यावेळेस नक्की सांगू. आता आपण मिथुन राशीबद्दल थोडंसं विचार करू. तर मिथुन राशीबद्दल सांगायचं झालं तर साधारणतः ही जी रास आहे ही बुधाची रास आहे, पुरुष रास आहे. ही सुद्धा या राशीचं जे तत्व आहे ते वायुतत्व आहे आणि दिवी स्वभाव अशा प्रकारची ही रास आहे. आता या राशीबद्दल सांगायचं झालं तर पहिली गोष्ट म्हणजे लहान मुलाप्रमाणे ही रास असते, हळवी असते, इनोसंट असते. छोट्या मोठ्या गोष्टींचा जो प्रभाव असतो या प्रभाव यांच्यावरती लगेच पडतो आणि छोट्या मोठ्या गोष्टींनी दुखावले जातात, छोट्या मोठ्या गोष्टींनी आनंदी सुद्धा होतात. अशा प्रकारचा काही स्वभाव यांच्यामध्ये साधारणतः दिसून येतो. कुठल्याही गोष्टी म्हणजे जिद्द, चिकाटी, महत्त्वाकांक्षा किंवा जीवनाबद्दलचा खूप लार्जर दॅन लाईफ हा जो प्रकार म्हणतो किंवा अशा प्रकारचा जो स्वभाव असतो या स्वभाव या राशीमध्ये तसा दिसून येत नाही. माणुसकी जागवणारी रास आहे आणि इतरांमध्ये मिळून राहणारा रास आहे. आपल्याला मुख्यपण हवं, आपण पुढारीपण हवं, आपण नेहमी पुढेच राहिलं पाहिजे, आपण इतरांशी कम्पेअर करून किंवा कॉम्पिटिशन करून पुढे गेलं पाहिजे, हा प्रकार यांच्यामध्ये नसतो. इतरांना घेऊन चालणारी ही रास आहे आणि घडून मिळून राहणारी रास आहे. माणुसकी जागवणारी रास आहे. माणसामध्ये माणूस पण बघणारी रास आहे. समोरच्याला रिस्पेक्ट देणारी रास आहे. अगदी बोलायचं जरी झालं तरी यांची वाणी असेल ही वाणी सुद्धा तुम्हाला साधारणतः चांगलीच दिसेल. म्हणजे आपल्या बोलण्याने किंवा आपल्या शब्दाने सुद्धा समोरचा दुखावला जाऊ नये, म्हणजे स्वतःपेक्षा पहिल्यांदा समोरच्याचा विचार करणारी ही रास आहे. मग त्या अनुषंगाने जर का विचार करायचा झाला तर ही जी रास आहे या राशीचं जी अपेक्षा असते ही सुद्धा जास्त नसते, म्हणजे सेल्फ सॅटिस्फाय आहे. अल्पसंतुष्ट म्हणा किंवा स्वसंतुष्ट म्हणा, म्हणजे खूप मोठी डिझायर नसल्या कारणामुळे होतं काय की आर्थिक संदर्भामध्ये सुद्धा यांचे फार काही मोठी स्वप्न नसतात. त्यामुळे जीवनामध्ये खूप पुढे गेलं पाहिजे किंवा खूप मोठा जो हे आहे तो आपण हे केला पाहिजे हा संदर्भ यांच्यामध्ये नसतो. त्यामुळे जिद्द, चिकाटी, महत्त्वाकांक्षा किंवा काय आता जे सांगितले गुण ते त्यांच्यामध्ये तेवढेसे दिसून येत नाही, कारण आत्मसंतुष्टता ही यांच्यामध्ये दिसून येते. त्यामुळे त्याच्यात दुसरा एक चांगला भाग असतो की आनंदी राहण्याची
हसण्याची कला या राशीला चांगली ठाऊक असते, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीमध्ये सुद्धा आनंद मानणारी रास आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यांचं जे राहणीमान जर का तुम्ही बघितलं तर राहणीमान सो असतं, फार काही फ्लॅशी वगैरे तुम्हाला दिसणार नाही, किंवा राहणीमानाच्या बाबतीत खूप काही बडेजावपणा किंवा दुसऱ्यापेक्षा मला काहीतरी विशेष व्हायचं आहे किंवा काय विशेष दिसायचं आहे किंवा ज्याला आपण सेंटर ऑफ अट्रॅक्शन वगैरे व्हायचा हा प्रकार नसतो. मात्र यांना बोलायला वगैरे खूप आवडतं, समोरच्याशी कम्युनिकेशन करायला याला खूप आवडतं, कम्युनिकेशन स्किलसुद्धा यांचं चांगलं असतं आणि यांचा जो मित्रपरिवार असतो तो थोडासा मोठा असतो आणि शेअरिंग करणं, फिरायला जाणं, छोट्या मोठ्या ठिकाणी किंवा एंटरटेनमेंट, हॅपी गो लकी ज्याला आपण म्हणतो तशा प्रकारचा यांचा स्वभाव असतो. नाटक, कला, चित्रपट, संगीत याची सुद्धा यांना आवड तशी दिसून येते. म्हणजेच थोड्याफार प्रमाणात हलका फुलका ज्याला आपण स्वभाव म्हणतो तशा प्रकारचा त्यांचा स्वभाव असतो. आणि त्याच्यामुळेच त्यांचे जे मित्रमंडळी असतात ते पण खूप जास्त असतात आणि थोडेसे चौकस असतात, म्हणजे का, कशाला, कशामुळे वगैरे प्रश्न यांच्याकडे असतात. परंतु त्या बाबतीमध्ये खूप काही अगदी चिकित्सक वगैरे वृत्ती नसते, म्हणजे एखाद्याला प्रश्न विचारून त्याच्याकडून बरंचसं जाणून घेणं हा प्रकार यांच्यामध्ये नसतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सेल्फिशनेस ज्याला आपण म्हणतो हा या राशीमध्ये अजिबात दिसणार नाही, किंवा आपल्यापेक्षा दुसरा पुढे गेला मग त्याच्या संदर्भात काही बोलणं किंवा गॉसिपिंग करणं हा प्रकार. आता गॉसिपिंग करतात परंतु एखाद्याच्या अपरोक्ष एखाद्याबद्दलचं काही टीका करणं हे यांना तसं जमत नाही. म्हणजे अर्थातच ही जी रास आहे ही रास मगाशी सांगितल्याप्रमाणे माणुसकी जपणारी रास आहे, थोडी सॉफ्ट रास आहे. आता आपण विचार करू का या दोन्ही राशी समजा यांचा प्रेमविवाह झाला, आता प्रेम मुळात होतंच का, की आतापर्यंत तुम्ही बघितलं असेल की एकामध्ये जी नसणारी गोष्ट आहे ती दुसऱ्यामध्ये आहे. म्हणजे थोड्याशा विरुद्ध तत्वाच्या राशी आहेत किंवा म्हणजे पूर्णपणे म्हणता येणार नाही, पण थोड्याशा बऱ्याच प्रमाणात ह्या वेगळ्या राशी आहेत. कारण या राशीचे जे स्वामी आहेत म्हणजे मेष राशीचा स्वामी मंगळ किंवा मिथुन राशीचा स्वामी बुध हे परस्पर नैसर्गिक शत्रुग्रह आहेत. त्याच्यामुळे यांच्या ज्या राशी आहेत या राशींचे गुणधर्म सुद्धा तुम्हाला बऱ्याच प्रमाणात वेगळे दिसतील. आता यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाचं आता सांगितल्याप्रमाणे प्रेमाच्या संदर्भामध्ये एकमेकांमध्ये नसणारी गोष्ट तो व्यक्ती समोरच्यामध्ये पाहतो आणि त्यामुळेच त्यांचं अट्रॅक्शन किंवा आकर्षण तयार होतं की ज्याला आपण प्रेम म्हणतो. आणि प्रेमाचं रूपांतर पुढे जाऊन समजा विवाहामध्ये झालं तर पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकमेकांचा जो नेचर किंवा स्वभाव. लक्षात घ्या जी मिथुन रास असते त्याला म्हणतात की थोडासा लेझीनेस त्यांच्यामध्ये तेवढासा असतो, म्हणजे डिसिप्लिन वगैरे म्हणतो, वेळच्या वेळेला गोष्टी झाल्या पाहिजेत, परफेक्ट झाल्या पाहिजेत किंवा काय अशा प्रकारचा त्यांचा काय भाव नसतो. आता हा भाव साधारण मेष राशीमध्ये जास्त प्रमाणात दिसून येतो. एखादी गोष्ट करायची मग ती व्यवस्थितच करायची आणि परफेक्ट झाली पाहिजे, वेळेवर झाली पाहिजे आणि 100% त्याच्यासाठी तुम्हाला देता आलं पाहिजे. मिथुन राशीचं तसं नसतं. मिथुन राशी एका वेळेला 10 कामं हातात घेतील आणि 10 कामं करायला जातील, पैकी एक दोन कामं सुद्धा पूर्णतः कठीण होऊन बसतं. तसं मेष राशीत नसतं. फोकस पूर्णपणे असतो. एखादी गोष्ट करायची म्हणजे करायचीच, कोणत्याही परिस्थितीमध्ये करायची. आणि त्या अशा परिस्थितीमध्ये जी मेष राशी आहे ही मेष राशी कुणालाही घाबरत नाही, नाही परिस्थितीला, नाही व्यक्तीला, नाही कशाला. त्याच्यामुळे त्या राशीमध्ये हे थोडंसं वेगळेपण दिसून येतं. हा जो भाग असतो हा भाग मिथुन राशीमध्ये दिसून येत नाही, तो थोडासा वेगळेपणा मिथुन राशीमध्ये असतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वाणी. मेष राशीची व्यक्ती मगाशी सांगितल्याप्रमाणे जे काही हृदयात असेल ते सरळ वाणी असेल, म्हणजे साखर पेरणी करायला मेष राशीच्या व्यक्तींना जमत नाही किंवा डिप्लोमॅटिक नेचर हा मेष राशीचा स्वभाव नाही. मिथुन राशीमध्ये तसं असतं, पण डिप्लोमॅटिक म्हणजे असं नसतं की मला तुमच्याकडून काहीतरी हवं आहे म्हणून मी काहीतरी चांगलं बोलेन असं नाही. परंतु आपलं बोलणं किती जर का आपल्या मनातल्या भावना तीव्र जरी असल्या तरी त्या सॉफ्टली मांडणं हा मिथुन राशीचा साधारणतः स्वभाव दिसून येतो आणि ही गोष्ट त्यांच्यामध्ये जास्त प्रमाणात दिसून येतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्पेंडिंग म्हणजे खर्चाच्या बाबतीत लक्षात घ्या दोन्ही राशी तशा पुढे आहेत. म्हणजे मेष राशीच्या बाबतीमध्ये एकदा खर्च करायला लागले तर मागे पुढे बघणार नाहीत आणि एखादी गोष्ट खरेदी जरी करायची झाली तर त्याचा दूरगामी विचार केला जात नाही. म्हणजे एखादी वस्तू आपल्याला उपयोगी आता पडणार आहे की त्याचा आयुष्यभर उपयोग पडणार आहे हा प्रकार असो. आता ती एखादी वस्तू आपल्याला पसंत पडते मग ते घेऊन मोकळे हो. आणि मिथुन राशीच्या बाबतीमध्ये त्यांचंसुद्धा यांचं खर्चिक प्रमाण थोडंसं जास्त असतं. म्हणजेच समजा मेष आणि मिथुन राशीचा प्रेमविवाह असेल तर खर्चावरती नियंत्रण ठेवणं, पैशाच्या संदर्भातला विचार करणं, इन्व्हेस्टमेंटच्या संदर्भातला विचार करणं ही गोष्ट किंवा शिल्की ठेवणं ही गोष्ट अतिशय महत्त्वाची होऊन जाते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मिथुन राशीला थोडंसं नर्चर करायला आवडतं, म्हणजे दुसऱ्यांनी आपल्याला नर्चर करून, कारण त्यांचा जो नेचर सांगितला मगाशी त्याप्रमाणे थोडासा छोट्या मुलासारखा असतो. ही गोष्ट मेष राशीला तशी जमत नाही. म्हणजे मेष राशीचा स्वभावच तसा नसतो, म्हणजे आणि थोडासा बिनधास्तपणा यांच्यामध्ये दिसतो. तर त्याच्यामुळे ह्या दोघांमध्ये थोडंसं कॉन्फ्लिक्ट वगैरे होऊ शकतं किंवा मेष राशीला सदैव असं वाटू शकतं की समोरचा जो व्यक्ती आहे म्हणजे जो मेष राशीचा व्यक्ती आहे त्याचं यांच्याकडे लक्ष नाही किंवा तो त्यांच्याशी थोडासा वेगळ्या प्रकारे बघतो. अर्थात तसंच नसतं, मुळातच मेष राशीचा स्वभाव तसा असतो. तर त्याच्यामुळे असा काही गैरसमज वगैरे करून घेऊ नका. दुसरी गोष्ट म्हणजे करिअरच्या बाबतीमध्ये मेष राशीची व्यक्ती
आहे ही जबाबदारी घेऊन पुढे जाणारी आहे. मिथुन राशीच्या व्यक्तीच्या बाबतीत तसं नसतं. आणि डिसिजन पॉवर सुद्धा पाहायचं झालं तर मेष राशीची व्यक्ती यांचे डिसिजन फटाफट असतात, म्हणजे आधी कृती मग विचार असा प्रकार असतो. मिथुन राशीच्या बाबतीमध्ये तसं नसतं, होय नाही करत राहतात आणि मग डिसिजन घेताना काय ते तिसराच डिसिजन घेऊन ते मोकळे जातात. परंतु एवढं जरी असलं तरी सुद्धा जो विवाह असतो किंवा प्रेम विवाहाचं जे बंधन आहे हे बंधन माणुसकीचं आहे, भावनांचं आहे आणि ते समजून घेण्याचं नातं आहे. आणि त्या गोष्टीमध्ये मात्र मिथुन रास खूपच चांगली असते. म्हणजे कितीही गोष्टी टोकाच्या झाल्या, काही जरी झाल्या तरी गोष्टीच्या टोकाच्या होणार नाहीत ना, याच्याकडे त्यांचं लक्ष असतं. त्याच्यामुळे विवाह बंधनातून मुक्त होणं किंवा अगदी संपूर्ण हा प्रकार मिथुन राशीकडे होणं थोडंसं कठीण असतं. मेष राशी समजा अगदीच काही गोष्टी टोकाच्या झाल्या किंवा कधी बोलून सुद्धा दाखवते आणि कधी कधी त्या गोष्टी करूनही दाखवते. तर साधारण तिथे मेष राशीने थोडंसं समजून घेणं गरजेचं आहे, कारण फक्त आणि फक्त फिजिकल स्ट्रेंथ आणि फक्त प्रॅक्टिकल राहून चालत नाही. तुम्हाला भावुकतेनं सुद्धा बंधनांचा किंवा भावनांचा किंवा नात्याचा विचार करणं महत्त्वाचं ठरतं. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट राहते ती म्हणजे लैंगिक सुख. कारण विवाहानंतर लैंगिक सुख खूपच महत्त्वाचं असतं. लैंगिक सुखाच्या बाबतीमध्ये अर्थातच आतापर्यंत आपण त्यांचे जे स्वभाव विशेष पाहिले तो स्वभाव विशेष लैंगिक सुखाच्या बाबतीत सुद्धा तशाच प्रकारे अनुरूप होतात. जसं की मेष राशीच्या व्यक्ती असतात त्यांना लैंगिक सुखाच्या बाबतीमध्ये त्यांची लैंगिक भूक असते ती थोडीशी जास्त असणं म्हणण्यापेक्षा तीव्र असते आणि ते लैंगिक विषयाबद्दल जास्त बोलणार नाही, परंतु प्रत्यक्ष कृतीमध्ये त्यांचा पुढाकार तुम्हाला दिसून येईल. आता ही जी गोष्ट असते ही गोष्ट मिथुन राशीच्या व्यक्तीमध्ये दिसताना थोडीशी कठीण असते. मिथुन राशीच्या व्यक्ती ते जे चित्र आहे लैंगिक सुखाचं ते रंगवून भरपूर सांगितलं आणि त्याच्याबद्दल माहिती भरपूर देतील, परंतु लैंगिक कृतीची ज्यावेळेस प्रत्यक्ष वेळ येईल त्यावेळेस मात्र ते थोडेसे मागे फिरतात किंवा त्यांना त्या लैंगिक सुखाच्या प्रत्यक्ष कृतीबद्दलचा जो पुढाकार असतो तो घेणं जमत नाही किंवा त्या संदर्भातल्या गोष्टीमध्ये थोडंसं कॉम्प्लिकेशन किंवा कॉम्प्लेक्स असू शकतात. आता हा सुद्धा एक थोडासा कॉन्फ्लिक्टचा प्रश्न असू शकतो आणि त्या दरम्यान दोघांनीही एकमेकांना समजून घेणं गरजेचं आहे. या व्यतिरिक्त जर का तुमच्या विवाह सुखामध्ये कुठलेही प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन येत असतील, म्हणजे प्रेम विवाहाच्या सुखामध्ये मेष आणि मिथुन जातात, त्या संदर्भात तुमची जी कुंडली आहे ही पाहणं थोडंसं गरजेचं ठरतं. कारण आतापर्यंत आपण जे विवेचन केलं ते फक्त आणि फक्त चंद्रावर ठरतं. प्रत्येक कुंडलीमध्ये चंद्रा व्यतिरिक्त सुद्धा बाकी 11 ग्रह असतात आणि ते कशा प्रकारे आहेत, कोणत्या राशीमध्ये आहेत, नक्षत्रामध्ये आहेत, कोणत्या योगामध्ये आहेत याचा नेमका विचार करून त्या संदर्भामध्ये मार्गदर्शन करता येऊ शकेल. तर मित्रांनो, हे येतं प्रेमविवाह मेष आणि मिथुन राशीचा असेल तर त्यांचं जे वैवाहिक सुख असेल, म्हणजे त्यांचं विवाहानंतरचं जे सुख असेल किंवा त्यांचे नेचर स्वभाव कशा प्रकारचे आहेत आणि त्या संदर्भात कुठल्याही गोष्टीची काळजी घ्यायला हवी या संदर्भातली चर्चा